स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजे बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे। चला लगेच सुरुवात करूया। तर भजे बनवणार आहोत त्यासाठी उभा कांदा असा चिरून घ्यायचा आहे पातळ पातळ। तर मी ते 3 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत आणि याच्यामध्ये साहित्य टाकून हे सुद्धा सर्व रेडी करून ठेवायचे। तर आता आपण याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून ठेवणार आहोत। म्हणजे काय होईल की कांद्याला पाणी सुटेल आणि नंतर भजे बनवायच्या वेळेस त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकावं लागत नाही। अगदी 1 ते 2 चमचे पाणी टाकलं तरी होऊन जातं आणि मग भजे क्रिस्पी बनतात। तर 3 चमचे बेसन टाकून घेतले। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले। पाव चमचा जिरे टाकूया। भज्यामध्ये नेहमी ओवा आणि जिरे हमखास टाकायचे, त्यामुळे भजीची टेस्ट खूप छान लागते। पाव चमचा हळद, पाव चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली। तर तुम्हाला भजे किती तिखट किंवा चटपटीत हवे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलाय आणि पाव चमचा ओवा चोळून टाकायचा। याचा स्वाद अप्रतिम लागतो भज्यामध्ये आणि भजेसुद्धा पचायला हलके जातात, पोट वगैरे फुगत नाही। तर ओवा हमखास टाकायचा। तर याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि हे सर्व चांगलं आता मिक्स करूया। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि असंच बाजूला ठेवायचं। तर याच्यामध्ये मीठ मसाले सर्व टाकलेलं आहे आणि शिवाय कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे हे सर्व असं मिक्स करायचं। तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे बाजूला ठेवून देऊया। तर इथे पहा, हे मिश्रण थोडंसं पाणी टाकून लगेच भिजवून घ्यायचे। तर अगोदर किती कोरडं होतं आणि आता बघा ओलसर झालेलं आहे। तर असं हे कांद्याला पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे, मसाले टाकल्यामुळे। तर आता हे बेसन सर्व या कांद्याला मिक्स करून घेऊया आणि खूप कोरडं वाटत असेल तर याच्यामध्ये आपण पाणीसुद्धा टाकून घेणार आहोत। तर सर्व एकदा हे मिक्स करून घेऊया। तर याच्यामध्ये मला बेसन कमी वाटते आणि कांदा जास्त वाटतो, त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा एवढं बेसन टाकून घेणार आहे। तुम्हालासुद्धा खूप हे कोरडं कोरडं मिश्रण वाटत असेल तर याच्यामध्ये बेसन टाका आणि जर व्यवस्थित मिक्स होत नसेल तर पाणीसुद्धा टाकून घ्यायचे। तर आता इथे मी बेसन टाकून घेतले। व्यवस्थित हे सगळं एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करूया। तर हे मिश्रण खूप कोरडं वाटते तर याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकायचे, जास्त पाणी टाकायचं नाही। आता पहा, हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे। तर एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे, अगोदरच कांद्याला पाणी सुटलेलं होतं। तर असं हे रसरशीत मिश्रण बनवायचे, म्हणजे इझी आपल्याला कांदा भजी सोडता येतात। तर मिश्रण आपलं तयार झाले। आता आपण कडकडीत तेल गरम करून घेतले। तर तेल चांगलं तापलेलं आहे। आता एक एक करून आपण याच्यामध्ये भजे सोडून घेऊया आणि आपण या भज्यामध्ये सोडा अजिबात टाकलेला नाही किंवा तेल टाकलं नाही तरीसुद्धा एकदम क्रिस्पी कुरकुरीत हे भजे तयार होतात। तर पाहू शकतात असे बबल्स यायला पाहिजे असं तेल चांगलं तापवून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची। तर थोडं थोडं मिश्रण घेऊन हे भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे। जेवढे तेलामध्ये भजे बसतील तेवढे सोडायचे, खूप जास्त सोडायचे नाही, नाहीतर ते व्यवस्थित तळले जात नाहीत। थोड्या वेळाने हे भजे आपण अलटीपलटी करून चांगले क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत, लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। भजे तळताना पटकन हाय फ्लेमवर तळायचे नाहीत, नाहीतर ते आतून कच्चे राहतात आणि वरून लालसर रंग येतो। तर मीडियम गॅसवरतीच हे भजे चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। तर पाहू शकतात हळूहळू याचा रंग चेंज होत आला आहे आणि छान हे लालसर होईपर्यंत भजे मीडियम गॅसवरती तळून घेतलेत आणि मस्त क्रिस्पी बनलेले आहेत। तर हे पहा, एकदम भारी असे भजे झालेत। तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व भजे मी असेच तळून घेणार आहे। तर एकदम झटपट आपले भजेसुद्धा तयार होणार आहेत। तर हे पहा, राहिलेले सुद्धा सर्व भजे मी असेच तळून घेतलेत। तर असा रंग येईपर्यंत हे भजे तळून घ्यायचेत, म्हणजे चांगले क्रिस्पी बनतात आणि आतपर्यंतसुद्धा चांगले तळले जातात। तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजी तयार झालेत। तर कशी वाटली तुम्हाला ही कांदा भजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय। हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। आज आपण 2 साहित्यापासून झटपट होणारा स्नॅक्स बनवतोय। तुम्हाला मी इथे एक तोडून दाखवते, हे पहा। वरून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत असा हा स्नॅक्स तयार होतो। अधूनमधून मुलांना काहीतरी खायचं असतं, बाहेरचं अनहेल्दी खायला देण्यापेक्षा घरी असं पटकन होणारा स्नॅक्स बनवला तर मुलं आवडीने सुद्धा खातात।
चला लगेच बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते पाहूया. तर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स, 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात. या वाटीने सर्व प्रमाण घ्यायचे आपल्याला. 1 बटाट्याचं साल काढून, किसून, स्वच्छ धुवून, पिळून घेतलेला आहे. तर बारीक किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तर आता लगेचच बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. अगदी थोडंसं, अर्धी पोळी एवढं तेल टाकायचं आहे. फक्त आपल्याला फोडणी द्यायची. त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया. जिरे तडतडले की त्याच्यामध्ये हिरव्या मिरची टाकून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने इथे 1.5 वाटी पाणी घ्यायचे. तर 1 वाटी रवा होता त्यासाठी आपल्याला 1.5 वाटी पाणी टाकायचे. तर 1 वाटी पाणी टाकून घेतले. आता अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया. 1 वाटी रव्यासाठी आणि अर्धी वाटी बटाट्याच्या किसासाठी, म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित होतं. आता याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊया. आता गॅस मोठा करून घ्यायचा, म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर हे पहा, पाण्याला लगेचच उकळी आली आहे. आता आपण याच्यामध्ये बटाट्याचा किस करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर मी इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता आपण बटाट्याचा किस टाकून घेऊ आणि 1 मिनिटभर हा बटाटा शिजवून घेऊया. बटाट्याचा किस एकदम बारीक किसणीने किसून घेतला आहे, त्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही. लगेचच मऊ होतो, शिजला जातो. किंवा तुम्ही शिजवून घेतलेला बटाटासुद्धा किसून टाकू शकतात. पण कोणत्या स्टेजला टाकायचा तो मी पुढे सांगेनच तुम्हाला. आता याला एक उकळी आणायची आहे आणि 1 मिनिटभर हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे. तर हे पहा, याला लगेच चांगले उकळी आलेले आणि बटाटा शिजायला तर अजिबात वेळ लागत नाही. आता याच्यामध्ये रवा टाकून घेऊया. तर एका हाताने हलवून घ्यायचे आणि एका हाताने रवा थोडा थोडा करून टाकायचा, म्हणजे याच्यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत. थोडा थोडा रवा सोडायचा आहे आणि उलटण्याने एक साईडने चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ. तर अगदी याचं परफेक्ट आपण पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे. तर सर्व हे मिक्स करायचे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर लगेच गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे. तर हे पहा, परफेक्ट पाण्याचं प्रमाण झाले आणि या मिश्रणाचा गोळासुद्धा बनलेला आहे. हे सर्व चांगलं एकजीव झालं की पटकन गॅस बंद करायचा आणि याच्यावरती 5 मिनिट झाकण ठेवायचे. तर थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचे. 5 मिनिट नाही ठेवलं तरी चालेल. अगदी 1-2 मिनिट ठेवायचं, म्हणजे काय होतं की रवा चांगला फुलला जातो, त्यासाठी हे झाकण ठेवायचे. तर हे पहा, 2-3 मिनिटांनी मी झाकण उघडून घेतले. आता हे सर्व मिश्रण आपण एका मोठ्या ताटात काढून घेऊया. तर पाहू शकतात किती मस्त त्याला वाफ बसली आहे आणि फुलला आहे चांगला रवा. बटाटासुद्धा चांगला मऊ झाला आहे. आता हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर हे मिश्रण मी सर्व ताटामध्ये काढून घेतलं. थोडंसं थंड होऊ दिले, म्हणजे हाताला सहन होईल असा हा रवा होऊ द्यायचा आहे. आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्याने तेल टाकून घ्यायचे आणि याचा ना आता गोळा मळून घ्यायचा आहे. तर खूप थंड होऊ द्यायचं नाही आहे. हाताला सहन होईल असं हे मिश्रण झालं की याचा ना आपल्याला गोळा करून घ्यायचे. तर हाताने दाबून दाबून या मिश्रणाचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि सहज बनला जातो. त्यामध्ये आपण बटाटा टाकला आहे, शिवाय बारीक रवा आहे, त्यामुळे याला व्यवस्थित बाइंडिंग होते. आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे शिजवलेला बटाटासुद्धा टाकू शकतात. तर हे रव्याचं मिश्रण असं बनवून घ्यायचं आणि शिजवलेला बटाटा हे मिश्रण मळून घ्यायच्या वेळेस त्याच्यामध्ये किसून टाकू शकतात, तसंसुद्धा चालेल. तर हे पहा, लगेचच हे मिश्रण व्यवस्थित बनलेलं आहे. तर थोडंसं कोमट असतानाच या मिश्रणाचं असं पीठ मळल्यासारखं मिश्रण बनवून घ्यायचे आणि याला आता अजिबात रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही. लगेच आपण रवा बाईट्स बनवून घ्यायचे. तुम्ही कोणताही याला आकार देऊ शकता, जसा तुम्हाला आवडेल तसा. तर इथे मी असा चौकोनी टाईपचा आकार दिला आहे. तर मस्त हे दिसायलासुद्धा सुरेख दिसतं आणि बनवायलासुद्धा सोपं आहे. पटकन हे रवा बाईट्स तयार होतात. तर अशा पद्धतीने मी याला चौकोनी आकार देऊन घेतला आहे. तुम्ही याचे लांबट गोल सिलेंडर शेपमध्ये रोल बनवू शकतात किंवा गोल रिंग बनवू शकतात किंवा छोटे छोटे गोळे म्हणजे बॉलसारखे सुद्धा बनवू शकतात, जसं तुम्हाला आवडेल तसं. तर हे पहा, हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि याला ना गोल करून घ्यायचं अगोदर, नंतर असा चौकोनी आकार देऊन घ्यायचा. तर खूप जाड बनवायचे नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम असं बनवायचं, म्हणजे तळतानासुद्धा आतपर्यंत ते चांगले तळले जातात, अजिबात कच्चे वगैरे राहत नाही. तर राहिलेले सुद्धा सर्व आपण
रवा बाईट्स असेच बनवून घेऊया। तर इथे तुम्हाला मी 2 बनवून दाखवलेत, बाकीचे सुद्धा मी असेच सेम बनवून घेतलेत। तर इथे अगोदर थोडेसे बनवून घेतलेत, आता हे तळून घेऊया आणि राहिलेले परत करून घेऊया। तर तेल मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचे आणि एक एक करून हे रवा बाईट्स तेलामध्ये सोडून घ्यायचे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे। तेल चांगलं गरम करून घेतलं की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरतीच हे रवा बाईट्स तळून घ्यायचे। तर तेलामध्ये टाकल्या लगेचच हे पलटून घ्यायचे नाहीत, थोड्या वेळ व्यवस्थित तसेच सेट होऊ द्यायचे, त्याला कोटिंग होऊ द्यायचे। थोडंसं ते फ्राय झालं की मग कढईपासून वेगळे होतात। तर तुम्हाला दिसत असेल थोड्या वेळ तळून घेतले की व्यवस्थित ते कढईपासून वेगळे झालेत आणि नंतरच पलटी करून घ्यायचे। चमच्याने किंवा झाऱ्याने अगोदर थोडंसं असं फिरवून घ्यायचे। सहज ते फिरायला लागले तेलामध्ये की समजून जायचं की खालची साईड व्यवस्थित कोटिंग झाली आहे आणि मग दुसरी साईड पलटून घ्यायची। असं करून अलटी-पलटी करून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे रवा बाईट्स तळून घ्यायचे। तर हे पहा, थोड्या वेळाने व्यवस्थित एक साईड परतवून घेतली आणि हे अजिबात कढईला चिकटलेले नाही आहे किंवा एकमेकाला चिकटलेले नाही आहे आणि जरी चिकटले ना तेलामध्ये टाकल्या तर तळले की ते आपोआप सेपरेट होतात, अजिबात चिटकून राहत नाही। त्यामुळे अजिबात घाबरण्याचं टेन्शन नाही, व्यवस्थित हे रवा बाईट्स बनतात। तर अलटी-पलटी करून चांगले सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आणि गॅस खूप कमीसुद्धा ठेवायचा नाही आणि खूप मोठाही ठेवायचा नाही, मिडियम गॅसवरच हे रवा बाईट्स तळायचे। खूप छान तळले जातात। तर तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे टाकून घ्यायचे आणि अलटी-पलटी करून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। तर हे पहा, याला छान सोनेरी रंग आला आहे। आता मी हे काढून घेते। तर एकदम क्रिस्पी बनलेले आहेत आणि रंगसुद्धा सुरेख आला आहे आणि किती कमी साहित्यात आपण बनवलेलं आहे तुम्ही तर पाहिलंच आहे। तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा तळून घेऊया। तर तुम्हाला याचा मी आवाज ऐकवते। किती क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत। गरमागरम तर खूप छान लागतात। थोडा वेळ जर असंच ठेवलं तर ते मऊ पडतात पण खायला खूप छान लागतात। तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व मी असेच बनवून घेतलेत। आता ते सुद्धा अशाच पद्धतीने सेम आपण तळून घेणार आहोत। मुलांना काही ना काही रोज खायला तर पाहिजेच असतं, त्यावेळेस असे वेगवेगळे काही ना काही पदार्थ केले तर मुलं बाहेरचं खाणं बंद करतात आणि घरातलंच आवडीने खातात। तर राहिलेले सुद्धा सर्व असेच क्रिस्पी होईपर्यंत मी तळून घेतलेत आणि सर्व बाईट्स आपले तयार झालेत। तर लहान मुलांना तुम्ही सॉससोबत देऊ शकतात किंवा असंच खायलासुद्धा खूप छान लागतात। तर झटपट आपले 15 मिनिटात रवा बाईट्स तयार झालेत। कशी वाटली तुम्हाला ही झटपट रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहता येईल आणि हे अगदी फ्री आहे। आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय। आज आपण झटपट होणारी एक रेसिपी बनवतोय। बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि खायला एकदम भन्नाट। बाहेर खूप पाऊस पडतोय, म्हटलं काहीतरी झटपट होणारे स्नॅक्स रेसिपी बनवूया आणि तेही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये। तर हे पहा, याचा तुम्ही आवाज ऐकू शकतात। किती हे क्रिस्पी बनलेले आणि मस्त त्याला लेअर पडलेत। आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती भारी बनले। तुम्हाला एक तोडून दाखवते, हे पहा। एकदम खमंग खुसखुशीत या वड्या होतात आणि तेही आपण चपातीपासून बनवलेले आहेत। तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया। लहान मुलांना तर हा स्नॅक्स खूप आवडतो। तर लगेच कसा बनवायचा ते पाहूया। त्यासाठी आपल्याला चपाती लागणार आहे। तर या सकाळच्या चपात्या आहेत, 3 चपाती घेतलेत मी आणि नाही खूप मोठ्या होत्या तर मी साईडने थोडंसं कट करून घेतलं, जेणेकरून रोल बनवल्यानंतर त्या व्यवस्थित चाळणे त्याचे रोल बसायला पाहिजेत। तुमच्याकडे छोटे छोटे चपाती असतील तर चालेल। आता आपल्याला सगळ्यात अगोदर बेसन पीठ लागणार आहे। तर 1 वाटी मी बेसन पीठ घेतले, त्यामध्ये 3 चमचे तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे। पाव चमचा ओवा घेतला, तो चोळून टाकायचा आणि आवर्जून याच्यामध्ये ओवा टाका, खमंग असा हा नाश्ता तयार होतो। तर ओवा चोळून टाकल्यानंतर इथे मी 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि 9-10 लसूण पाकळ्या, थोडंसं मीठ टाकून जाडसर ठेचून घेतले। ते सर्व टाकून घेऊया। तर मसाले घेतले, धना पावडर अर्धा चमचा, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा छोटा लाल मिरची पावडर, भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया। थोडं मिक्स करायचं, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। चपातीमध्ये मीठ आहे, मी मिरची कुटताना सुद्धा मीठ टाकलेलं म्हणून आता थोडंसंच मीठ टाकून घेतले। थोडं थोडं पाणी टाकूया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया।
तर हे मिश्रण आपल्याला पातळ व्हायला नको, थोडं थिकच ठेवायचं आहे, जेणेकरून ते चपातीवरती व्यवस्थित स्प्रेड व्हायला हवं. तर चांगलं हे मिक्स करून घेतले. याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत बेसनच्या. असं हे एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे. तर हे पहा, याची थिकनेस अशी हवी आहे आपल्याला. तर व्यवस्थित हे बेसन पीठ आपण मिक्स करून घेतले. आता चपाती घेतली आहे, त्याच्यावरती आपण व्यवस्थित हे बेसन सर्व लावून घेऊयात. सर्व म्हणजे थोडं थोडं लावून घेऊयात. जेवढं चपातीवरती एका लागणार आहे तेवढं व्यवस्थित पसरवून लावायचे आणि खूप जाड असा लेअर लावायचा नाही. थोडा थोडाच लेअर याच्यावरती पसरवून घ्यायचे. आपण अळूच्या पानांना कसं लावतो बेसन, सेम तशाच पद्धतीने लावून घ्यायचे. आता याचा रोल करून घेऊया. तर हलक्या हाताने व्यवस्थित दाबून याचा रोल करायचे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हा रोल बनवून घेतला आहे. दुसरेसुद्धा सेम असेच हे रोल बनवून घ्यायचे. चाळणीमध्ये ठेवण्या अगोदर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि मग हे रोल त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे. तर बाकीचे सुद्धा आपण असेच सेम रोल बनवून घेऊया आणि चाळणीमध्ये ठेवून घेऊया. तर सर्व राहिलेले सुद्धा मी दोन्ही रोल सेम अशाच पद्धतीने बनवून घेतले. आता आपण हे स्टीम करायला ठेवूया. तर पाण्याला चांगली उकळी आली आहे. याच्यामध्ये आता ही चाळणी ठेवूया आणि 8 ते 9 मिनटासाठी हे स्टीम करून घेऊया. स्टीम झाल्यानंतर व्यवस्थित थंड करायचे आणि मीडियम गॅसवरच शिजवून घ्यायचे. तर व्यवस्थित हे थंड झाले. आता चाकूने आपण हे कट करून घेऊया. जसं आपण वड्या वगैरे कट करतो सेम तशाच पद्धतीने हे कट करून घेऊया. तर खूप जाडही नको आणि खूप पातळही नको, मीडियम असे याचे काप करून घ्यायचे. तर हे पहा, अशा पद्धतीने याच्या आपण वड्या कट करून घेतलेत आणि मस्त याला लेअर पडलेत आणि चांगल्या शिजलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. कढईमध्ये तेल टाकायचे. तेल मिडियम गॅसवर गरम करून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात. तळण्यासाठी घाई करायची नाही किंवा गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर ते बेसन आतमध्ये कच्चं तसंच राहील आणि वड्या म्हणाव्या तितक्या खुसखुशीत बनणार नाही. त्यासाठी मिडियम गॅसवरतीच खमंग खुसखुशीत होईपर्यंत, छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. जेवढा वेळ तुम्ही तळण्याला देणार तेवढ्याच ह्या वड्या खमंग खुसखुशीत बनणार आहेत. म्हणजे त्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जातील आणि खायला अप्रतिम लागतील. तर अधूनमधून सतत हे हलवून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूनी चांगले हे भाजल्या जातील वड्या आणि एकसारखा याला रंगसुद्धा येईल. तर हे पहा, मस्त भाजून झालेत आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे. काढून घेऊयात आता. हा स्नॅक्स चहासोबत तर अप्रतिम लागतो. तुम्ही करून पहा आणि मग सांगा की कसा बनला होता. तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की एवढा भारी हा स्नॅक्स बनतो. तर अशा पद्धतीने आपण या वड्या तळून घेतलेत आणि मस्त यात तळल्या गेलेत. तर अशाच या वड्या तळून घ्यायच्या, म्हणजे खायला खूप चांगल्या लागणार आहेत आणि याला लेअरसुद्धा खूप चांगल्या पडल्यात. तर राहिलेल्यासुद्धा सर्व मी अशाच तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला सांगितलेली टीप लक्षात ठेवा. मीडियम गॅसवरती तळा, म्हणजे चांगल्या खुसखुशीत बनतील. तर सर्व वड्या आपल्या तळलेल्या आहेत. तुम्हाला दिसत असेल किती भारी याला रंग आला आहे आणि छान लेअर पडलेले आहेत. बघून कोणाला कळणार नाही की आपण हा स्नॅक्स चपातीपासून बनवला आहे. तर झटपट आपली इथे क्रिस्पी कुरकुरीत स्नॅक्स रेसिपी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आणखीन अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आज आपण बनवतोय हिवाळा स्पेशल हिरव्या मटारची पुरी. बनवायला अतिशय साधी सोपी ही रेसिपी आहे. तसं तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मटार पुरी बनवतात, पण मी ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने जसं मी बनवते तसं दाखवते. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे ताजे फ्रेश मटार पाहिजेत. तर मी इथे 1 वाटी हे ताजे फ्रेश मटार घेतलेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. सर्व मटार मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. 4 हिरव्या मिरच्या आणि थोडा अद्रकचा तुकडा बारीक कट करून घेतले, ते सुद्धा याच्यामध्ये टाकूया, म्हणजे व्यवस्थित ते बारीक होईल. आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया बारीक. पाण्याची गरज वाटली तर 1-2 चमचे टाकू शकता, पण पाणी टाकण्याची गरज पडत नाही. लागलंच तर टाका. तर इथे मी पाणी न टाकताच हे एकदम असं जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घेतले, म्हणजे आपल्या पुऱ्या चांगल्या बनतील आणि पुऱ्या जेव्हा आपण तळणार त्यावेळेस त्यातून हवा जाणार नाही, म्हणजे पुरी फुटणार नाही. तर आता आपण इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले. आता याच्यामध्ये जे मटारचं मिश्रण आपण बारीक करून घेतले, हिरवी मिरची, अद्रक आणि मटार, ते याच्यामध्ये सर्व टाकून घेऊया. हवं तर तुम्ही जिरेसुद्धा हे सर्व बारीक करतानाच टाकू शकतात. मी जिरे वरून टाकलेत. तर सर्व मिश्रण हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया.
तर याच्यापासून आपण बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो. तुम्ही अशी पराठे बनवू शकतात, चपाती बनवू शकतात, पुऱ्या बनवू शकतात. तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनवून खाऊ शकतात. आता आपण याच्यामध्ये टाकूया बारीक रवा. तर इथे मी 3 चमचे बारीक रवा घेतला आहे. जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या. रवा टाकल्यामुळे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत राहतात आणि बराच वेळ फुगलेल्या तशाच राहतात. लवकर मऊ होत नाहीत. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, थोडेसे जिरे टाकलेत. तुम्हाला ओवा आवडत असेल तर ओवासुद्धा थोडा चोळून टाकायचा, खूप छान स्वाद लागतो. 1 चमचा तेल टाकून घेतले आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली. तर माझ्याकडे ओवा नव्हता त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे. तुमच्याकडे असेल तर ओवासुद्धा थोडासा चोळून टाकायचा, त्याचा स्वाद खूप छान लागतो पुऱ्यांमध्ये. आता हे सर्व हाताने अगोदर मिक्स करायचं आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून हे पीठ मीडियम असं मळून घ्यायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून तेच मिश्रण थोडंसं शिल्लक होतं मिक्सरच्या भांड्यात, तेच पाणी घेतलं इथे. आता लागेल तसं पाणी टाकूया आणि हे पीठ मळून घेऊया. जसं आपण चपातीचं पीठ मळतो सेम तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे. चपातीला थोडंसं आपण सैलसर मळतो, पण ते एवढं मळायचं नाही, थोडंसं मीडियम मळायचे. आता आपण हे पीठ मळून घेतले. तर तुम्हाला दिसत असेल मी खूप पातळही केलेलं नाही आहे आणि खूप घट्टही ठेवलेलं नाही आहे. आपल्याला सहजही पुरी लाटता येईल. तर हे पहा, असं हे मीडियम पीठ मळून घेतले. याच्यावरती 1 चमचा तेल टाकूया आणि परत थोडंसं हे पीठ मऊ करून घेऊया. तर आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकलेला आहे, त्यामुळे थोडंसं तेल लावून मऊ करू आणि 5 मिनटासाठी हे पीठ असंच झाकून ठेवूया. म्हणजे रवासुद्धा चांगला मुरला जाईल आणि पीठसुद्धा मऊ होईल. तरी पहा तेल लावून घेतले. आता याच्यावरती झाकण ठेवूया. फक्त 5 मिनिट ठेवायचं, खूप जास्त वेळ ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे. तर 5 मिनिटानंतर लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊया. तर 5 मिनिटानंतर आपण पीठ काढून घेऊया. तर पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतले आणि हे पीठ परत एकदा मी मऊ करून घेते. तर तुम्हाला दिसत असेल किती छान हे पीठ सेट झाले पहा. तर अशा पद्धतीने पीठ मळलं की पुऱ्या अतिशय खमंग खुसखुशीत बनतात आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात. तर याचे मिडियम आकाराचे मी छोटे छोटे गोळे करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हवं तसं पुऱ्या बनवू शकतात. एकदम मोठी चपाती लाटून त्याच्या ग्लासने किंवा डब्याने छोट्या वाटीने तशा पुऱ्या बनवू शकतात किंवा छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी अशी लाटूनसुद्धा घेऊ शकतात. तर मी ते 4 गोळे करून घेतलेत पिठाचे. थोडंसं कोरडं पीठ लावूया आणि आपण आता ही पुरी लाटून घेऊया. तर तुम्हाला मोठ्या लहान जशा आवडतील तशा या पुऱ्या लाटून घ्यायच्यात. खूप पातळही नको, खूप जाडही नको. थोडीशी मिडियमच ही पुरी लाटून घ्यायची, म्हणजे त्या चांगल्या फुगल्या जातात. तर हे पहा, मी इथे खूप लहानसुद्धा बनवलं नाही आहे किंवा खूप मोठंही नाही. मिडियम अशा या पुऱ्या बनवून घेतल्यात आणि तुम्ही याची जाडी पाहू शकतात. थोडीशी अशी थिक ठेवायची आहे. खूप जाड नको किंवा खूप पातळ नको. तर आणखीन एक सेम मी अशाच पद्धतीने ही पुरी लाटून घेतली आहे. तुम्ही हवं तर एकाच वेळेस भरपूर साऱ्या पुऱ्या लाटू शकतात आणि नंतर तळू शकतात. फक्त जेव्हा पुऱ्या ह्या लाटून ठेवणार तेव्हा एकावर एक ठेवायच्या नाही, पसरवून ठेवायच्या, म्हणजे त्या चांगल्या फुगल्या जातात. बरेच वेळेस आपण एकावर एक पुरी ठेवतो, त्यामुळे काय होतं की पुऱ्या चांगल्या फुगत नाहीत. तर तेल मिडियम गॅसवरती गरम करून घेतले. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. तेल चांगलं तापलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक एक पुरी तेलामध्ये सोडून घ्यायची. तर तुम्हाला दिसत असेल किती टम्म ही पुरी फुगते पहा. आता आपण पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेऊया. आणि आता हिवाळ्यामध्ये खूप सारा हिरवा मटार येतो ताजा फ्रेश. त्यापासून तुम्ही कटलेट असे अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत तुम्ही बनवू शकतात आणि खूप बनवायला सोपे आहेत. आपल्यासुद्धा चॅनलवरती बरेच अशा वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तर मस्त इथे टम्म अशी आपली ही पुरी फुगलेली आहे पहा. तर दुसरी साईडसुद्धा छान आपण तळून घेऊया. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही पुरी पलटी करून घेतली आहे. तसं तर पुरी ना दोनच साईडने एक एकदा तळून घ्यायची, खूप अलटी-पलटी करायची नाही. त्यामुळे काय होतं की पुऱ्या ना खूप तेलकट होतात. एक साईडने एक वेळेस आणि दुसऱ्या साईडने एक वेळेस असंच तळून घ्यायचं, म्हणजे पुऱ्या चांगल्या तळल्या जातात आणि तेलकटसुद्धा होत नाहीत. तर हे पहा किती छान तळाली गेली आहे. आता आपण काढून घेऊया तेल निथळून आणि रंग पहा एकदम मस्त असा रंगसुद्धा आला आहे. तर ही पुऱ्या आपण आता ताटामध्ये काढून घेऊया. तर दुसरे आणखीन एक मी तळून दाखवते. तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि मग गॅसची फ्लेम मिडियम करायची. तेल जर थंड असेल तर पुरी चांगली फुगत नाही आणि खूप कडकडीत पण नको की पुरी करपेल. तर असं आपण तेल चांगलं गरम करून घेतले आणि गॅस मिडियम केला आहे. तर दुसरीसुद्धा मी पुरी टाकून घेतली आहे.
थोडंसं साईडने असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे पुरी सर्व बाजूने चांगली फुगली जाते. तर पलटी करून घेऊया आणि दुसरीसुद्धा पुरी आपली चांगली फुगलेली आहे. आता ही पुरीसुद्धा आपण काढून घेऊया. तर राहिलेल्यासुद्धा पुऱ्या सेम आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया आणि तळून घेऊयात. तर हे पहा, दिसायलाच एवढ्या भारी दिसत आहेत ना, खायलासुद्धा अतिशय स्वादिष्ट लागतात. तुम्ही करून पहा, तुम्हालासुद्धा खूप या मटारच्या पुऱ्या आवडतील. बरेच जण हिरवा मटार खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही असे मटारची पुरी किंवा चपाती, पराठा बनवून खाऊ शकतात. तर मस्त टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या आपल्या इथे तयार झालेत. तर राहिलेल्यासुद्धा पुऱ्या मी अशाच बनवून घेते. तुम्ही या पुऱ्या नाश्त्यासाठी, जेवणामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये केव्हाही बनवू शकतात. अतिशय मस्त खायला लागतात. दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा रायत्यासोबत खाऊ शकतात. तर झटपट आपल्या इथे कमी वेळेत, कमी साहित्यामध्ये मटारची मसाला पुरी तयार झाली आहे की नाही. बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तुम्ही अशा मटारच्या पुरी बनवल्या होत्या का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बनवल्या असतील तर कशा पद्धतीने बनवतात तेही सांगा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील. आपण रोज नवनवीन रेसिपी अपलोड करत असतो. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आणखीन तुम्हाला कोणत्या नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा. त्यासुद्धा रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करूया. चला तर भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.